आमचा शब्द पाळतो, तुम्ही आमची मागणी पूर्ण करायची. केली गेली, तुमची काय असेल ती मागणी पूर्ण केली आपण. पण एक सांगू का, कधी कधी तुमची मागणी काय असेल ह्या कल्पनेने भीती वाटते आम्हाला. म्हणजे कधीतरी आम्हीच गोत्यात यायचो. काय रे, काय झालं? बरं नाही वाटत आहे का? काही नाही ग, मला बरं वाटतंय. ऍक्च्युली मला यश आणि लेखाचं जरा टेन्शन आलंय. यश आणि लेखाचं टेन्शन? बघ ना अगं, त्यांचं आत्ताच इतक्यात लग्न झालंय आणि हे सगळं अचानक काय सुरू झालंय त्यांच्या आयुष्यात. मला नीट सांगशील का, काय झालंय? अगं, यशनी आज मला सांगितलं की पूर्वी जशी लेखा बिथरल्यासारखी वागायची तशी आज परत ती वेगळंच वागायला लागली होती. आणि अचानक ती यशला एखादा तिराईत माणूस असल्यासारखं वागवायला लागली. आणि त्यानंतर तो मला असं म्हणाला की इतकी व्हायलंट झाली होती एका क्षणी ती, की त्याला असं वाटलं की ती जवळजवळ त्याच्यावर आता अटॅक करेल की काय. काय? नाहीतर काय. बापरे, हे भयंकर आहे रे. वरून आपण काहीतरी करायला हवं. अगं, आणि संध्याकाळी हनीमून कॅन्सल करण्याविषयी ती बोलत होती, हे तर तुला माहितीच आहे. सई, मला नक्कीच यात काहीतरी गडबड वाटते. अरे, ती नवीन माणसांना, परक्या लोकांना बघून तशी वागते, बुजल्यासारखी करते. मला सांग, आज घरी कोणी आलं होतं? हो, तो आला होता ना, धनंजयराव वाकडे. मला असं नक्कीच वाटतंय की त्याला पाहून ती घाबरली असणार. मग मला या सगळ्या गोष्टीत काही आश्चर्य वाटत नाहीये. आधीच बिचारी ती नवीन लोकांना बघून घाबरते आणि त्यात त्या माणसाची नजर चांगली नाही. बिथरली असेल रे ती. पण एक गोष्ट मला अजूनही कळली नाहीये. सई, तुला आठवतंय मागे एकदा उदय काकाला पाहून सुद्धा ती अशीच घाबरली होती? काय कारण असावं ग? ती मनातलं नाही बोलत रे कोणाशी. तू यशला का नाही सांगत तिच्याशी एकदा बोलायला? नाही, मी बोललोय यशशी, पण मला असं वाटतंय तूच एकदा तिच्याशी बोलून बघ ना. तुझ्यापासून ती काही लपवणार नाही. ठीक आहे, बोलते मी तिच्याशी, पण तू आधी यशशी बोलून घे. या प्रकरणाचा लवकरात लवकर काय तो छडा लागायलाच हवा. सई, मला सगळ्यात जास्त काळजी वाटतेय ती त्या लेखाची. कारण जर का सारखं सारखं हे असं होत राहिलं ना, तर एक दिवस तिला नक्कीच वेड लागेल. आणि कुठल्याही परिस्थितीत मला ते होऊ द्यायचं नाहीये. लेखा परत तेच नाव, लेखा. ती चंद्रलेखा आणि ही नुसतीच लेखा, चंद्री. माझी लग्नाची बायको आणि ही बी आवडली आपल्याला. जामच आवडली छाम्मा आईला. कशी एकटक बघत होती माझ्याकडे. मायला तिला बी मी आवडलो का काय? खरंच बोलवत्या का काय मला? काही येड लागलंय, येड लागलंय मला. नाही नाही, येड कसं लागेल?
ती बोलिवत्या मला. रेखा, आलो, मी आलो.
लेखा काय झालं लेखा? लेखा अगं लेखा काय झालं? तू काही वाईट स्वप्न बघितलंस का? हो मी खूप भयानक स्वप्न बघितलं. तो माणूस यश तो इथपर्यंत पोहोचला होता. आपल्या खोलीत तो मला पळवून नेणार आहे. प्लीज तुम्ही लेखा तू कोणाबद्दल बोलतेस? कोण माणूस? कोण होता तो? तो माणूस जो माझ्या स्वप्नात होतो यश तो. लेखा अगं ते सत्य नव्हतं ना, स्वप्न होतं ना ते. हा कोणी नाहीये. शांत हो बरं. चल झोप शांतपणे. काळजी करू नकोस. झोप शांतपणे. मी आहे ना. हा झोप. यश, तुम्ही खरंच किती चांगले आहात. मी खरंच खूप भाग्यवान. पण माझ्या या अशा वागण्यामुळे तुम्हालाही किती सहन करावं लागतंय. किती दिवस मी अशी घाबरून जगणार आहे. मी जितकी जुने लोक जुन्या घटना यापासून दूर पळते तितके ते माझ्या आणखीन जवळ येतात. देवालाही माझी दया येत नाही. दुर्गाताईला ज्योतिषी महाराजांनी दिलेली शकुनाची मूर्ती, ते गणपती बाप्पा इथेच कुठेतरी असतील. हां, आठवलं. दुर्गाताई मला म्हणाली होती, माझ्या प्रत्येक संकटात तुम्ही माझं रक्षण कराल. प्लीज माझं रक्षण करा बाप्पा. तुम्हाला माझी दया नाही का येत? रोज एक नवीन धक्का देता मला. आता साहिल मला भेटला, हा धक्का काय कमी होता? म्हणून तुम्ही वाकडेला माझ्या समोर आणून उभं केलं. तो चांगला माणूस नाहीये बाप्पा. माझं रक्षण करा त्याच्यापासून. साहिलला जर कळलं की वाकडे इकडे आहे तर खूप मोठा अनर्थ होईल. साहिलला या घरातून लवकरात लवकर बाहेर काढलं पाहिजे. पण मला कळत नाहीये साहिल इकडे आलाच का असेल. असू दे, त्याचं जे काही कारण असेल, पण आत्ता त्याला लवकरात लवकर या घरातून बाहेर काढणं खूप गरजेचं आहे.
आपल्यामध्ये इतकं बोलणं होऊन तू इथे का आलीस? तुला जर इथे येताना कोणी पाहिलं असेल तर किती मोठा प्रॉब्लेम होईल माहिती तुला? मला त्याची पर्वा नाहीये. तू आजकाल जे वागतेस त्याच्यावरनं कळतच आहे तुला कशाचीच पर्वा उरली नाहीये. म्हणून तर शत्रूच्या घरात बसून अन्न खातेस. तू का वेगळं वागतोयस? मी माझं इथं राहण्याचं कारण सर्वस्वी वेगळं आहे. मला तेच जाणून घ्यायचंय, का राहतोयस तू या घरात? तू मला प्रश्न विचारावास आणि मी त्याचं उत्तर द्यावं अधिकार आता तुला उरलेला नाहीये. बहीण भावाचं नातं तोडण्या इतकी काय वाईट वागली मी, हे सांगशील मला साहिल? ज्या क्षणी तू सरनायकांच्या नातवाशी लग्न केलंस त्या क्षणी माझी लेखाताई माझ्यासाठी मेली असं समजतो मी. म्हणजे यापुढे तू माझं काही ऐकायचं नाहीस असं ठरवलंस? मला काही सांगायचं नाही? नाही, तू येऊ शकतेस. तू इथे राहू शकत नाही साहिल. तू या घरातून निघून जा. का? मी का जाऊ? मला इकडे उदय देशमुखने बोलवलंय. तो जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. आणि हे सांगणारी तू कोण ग? आज माझ्याकडे मी चुकीची नाहीये हे सिद्ध करण्यासाठी कुठलाही पुरावा नाहीये म्हणून तू असं वागतोयस ना माझ्याशी? म्हणून वाटेल तसं बोलतोयस, मला काही सांगत नाहीयेस, हो ना? साहिल, तुला माझ्याशी संबंध तोडायचे असतील तर ठीक आहे, तोड. पण प्लीज यश समोर येऊ नकोस. एवढं करशील? ठीक आहे, मी प्रयत्न करेन. पण मी खात्रीने सांगू शकत नाही. जा आता तू. रात्रीचे 3 वाजलेत. बाहेरचं कोणी पाहिलं तर उगाच गैरसमज होती. तुम्ही आता या वेळेला इथं? कुठं बाहेर गेलता काय? आणि हे चेहरा असा का झालाय तुमचा? हा, घाबरला का काय? आणि अंग बी कसं थरथर कापा लागले. मला घाबरला? घाबरू नका, म्या कुणाला काय बी सांगणार नाही एवढ्यात. म्हणजे हे तुम्ही असं रात्रीचं लपून छपून बाहेर गेलता हे कुणाला बी सांगणार नाही. आणि आवडलं बरं का? आवडलं म्हणजे हे तुमचं रात्रीचं बाहेर फिरणं आवडलं आपल्याला. चांगली सवय आहे. मला जायचंय. जायचंय? जावा की. मी अडवलंय कुठं? परवाईच थांबाच. म्हणजे काय आहे, संध्याकाळी तुम्ही मला बघून पळून गेला तेव्हापासनं तुमचं दर्शनच नाही. माझी नजर आपली पाखरावानी भिरभिर भिरभिर तुम्हाला शोधते. बाकी काही नाही. आमंत्रण द्यायचं होतं तुम्हाला. माझ्या घरी पूजा आहे गावाकडं. त्या पूजेला तुम्ही काय बी करून याच. म्हणजे
हट्ट आहे बरं का आपला. लेखाबाई, हो लेखा, हो लेखाबाई, काय झालं? काय झालं? लेखा, लेखाबाई, काय 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 झालं? लेखा लेखा अरे लेखा ये- लेखा लेखा काय झालं लेखा? श्याम काका लवकर पाणी घेऊन या. लेखा माझ्या लेखाला वाचव वरून दादा. माझ्या लेखाला वाचव वरून दादा. हे काय होतं मला काहीच कळत नाहीये. तिच्यात हा जो बदल अचानक झालाय तो लग्नापासूनच झालाय. आणि आता या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी अनबेरेबल झाल्या आहेत यार. मला काहीच कळत नाही मी काय करू. आणि ती असं का वागते ती असं वरून दादा? यश शांत हो. असं एकदम हताश नको होऊस. मग काय करू मी वहिनी मला सांग ना. तू पण बघतेस ना. गेले कित्येक दिवस तू सुद्धा तिला जवळनं बघतेस ना. मला सांग तुला तरी तिचा त्रास सहन होतोय का? नाही ना. मला मान्य आहे यश, ती सध्या खूप डिस्टर्ब आहे. आणि तिला सावरायचं असेल तर आपण धीर सोडून कसं चालेल? असं सैरभैर होऊन कसं चालेल? आणि तू तर तिच्या बाजूने उभं राहायला हवंस. हो वहिनी, मी तिच्याच बाजूने सगळ्या प्रकारचा विचार करतोय. पण मला या प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये की ती असं का वागते. मला सुरुवातीला वाटलं होतं की ती या घरात नवीन आहे. घरातले लोक तिच्यासाठी नवीन आहेत म्हणून ती घाबरली असेल. पण ह्याचं कारण हे नाहीये. ह्याचं कारण काहीतरी वेगळंच आहे वहिनी. हे बघ यश, मला अगदी मनापासून असं वाटतंय की एकदा तू तिच्याशी बोल. कदाचित ती तिचं मन तुझ्या समोरच मोकळं करू शकेल. नाही वरुण दादा, आता तर मला तिच्याशी बोलायची सुद्धा भीती वाटते. वहिनी ती आजकाल खूप अनप्रेडिक्टेबल झाली आहे. काही सांगू नाही शकत. ती अशी विचित्र प्रकारे कधी रिॲक्ट होईल आणि वरुण दादा सगळं बिनसेल. आणि मला नाही वाटत की ती माझ्याजवळ सगळं तिचं मन व्यक्त करेलच. नाही वाटत मला असं. यश, अरे इतकं निराश होऊन कसं चालेल? हे बघ, एकदा तरी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करून बघ ना. कदाचित ती सुद्धा याच क्षणाची वाट बघत असेल आणि तुझ्याजवळ ती तिचं मन मोकळं करेलही. आणि मला सांग, असा सतत निगेटिव्ह विचार करून चालेल का? पण दादा, हे बघ, पण बिण काही नाही. अरे शेवटी कितीही झालं तरी आम्ही दोघं तिच्या सासरची माणसं आहोत. तू नवरा आहेस तिचा. ती फक्त तुझ्याजवळच मन मोकळं करू शकते. मी बोलते तिच्याशी. सई, तुम्ही असा विचार करू नका. हे बघ, आत्ता तिला एका मैत्रिणीची गरज आहे. आणि कितीही झालं तरी तिला यश बद्दल गिल्टी तर वाटतच असेल ना. काल सुद्धा ती वाकडेला पाहून चक्कर येऊन पडली. असं परक्या लोकांना बघून घाबरण्याचं काय कारण आहे हे आपल्याला शोधून काढायचंय. आत्ता कुठे आहे ती? वहिनी ती झोपली आता. पहाटेच तिचा डोळा लागलाय. मला असं वाटतंय ती तिचं मन माझ्याजवळ नक्की मोकळं करेल. उठा राजकुमार, उठा. इकडे काय झोपायला आलाय असं काम करायला आलायस तू? सॉरी साहेब. सॉरी साहेब. एक गोष्ट लक्षात ठेव,
पुन्हा हा सॉरी शब्द तोंडातून काढलास तर याद राख, खड्ड्यात गेला तू. ह्याच्या पुढे सॉरी म्हणालास तर तू माझ्या घरातही राहणार नाहीस आणि पक्षातही. बोल बोल. लाज तर विकलीच आहेस तू. अरे रोज सकाळी तू येऊन मला रिपोर्टिंग करायचं तर मीच येतो इकडे तुला उठवायला आणि रिपोर्टिंग करतोय. त्याचं तुला काही वाटत नाही ना? बोल ना मग आता. नाही हो साहेब, ते काल रात्री जरा जागरण झालं त्यामुळे अलार्म वाजला ते कळलंच नाही मला, ऐकूच नाही आलं. बरोबर आहे. कसा ऐकायला येईल तुला? कसा उठशील वेळेवरती? त्याच्याकरता कामावरती श्रद्धा हवी, प्रेम हवं. मी ही काल रात्री उशिरापर्यंत काम करत होतो पण उठलो की नाही सकाळी? पण मला सांग, काल दिवसभर ऑफिसमध्ये का नाही आलास? तुला जर का काम करायचं नसेल ना तर सामान गुंडाळी जा ना घरी तुझ्या. धर्मशाळा नाही उघडलेली मी इकडे. मला काही तुझी गरज नाही, तुला माझी गरज नाही. का दोघांचा वेळ फुकट घालतोयस मग? नाही हो साहेब, मला काम करायचं आहे साहेब. करायचंय ते असं जा. 15 मिनिटात तयार बाहेर ये, मी वाट बघतोय तुझी. आणि 16वं मिनिट लागलं ना तर परत मी तुझं तोंड बघणार नाही, लक्षात ठेव. मी लगेच तयार होतो साहेब. या बघा, जमलं तर तयार व्हा लवकर. बरीच काम आहेत. तू करणार नसलास तर काही हरकत नाही, मी करीन. मला तुझी काही गरज नाही, लक्षात ठेव. काय तुम्ही नाशिकला निघालात? हो. नाही मग एवढं दचकायला काय झालं? नाशिकलाच चाललो आहे. डायरेक्ट वर जात नाहीये, परत येणार आहे मी. नाही म्हणजे असे अचानक निघालात म्हणून विचारलं. काही महत्वाचं काम आहे का तुमचं? तुला काय करायचंय? ओके, कम ऑन, रिलॅक्स. मी आपलं सहजच विचारलं, तुम्ही का चिडताय माझ्यावर एवढे? अच्छा, म्हणजे मी तुम्हाला असं काही विचारलं जे मला विचारायला नको होतं? नाही, तसं काही नाही. हां, इनफॅक्ट मी तुझंच काम करायला चाललो आहे. माझं काम? यशनी तुझ्या जवळ असावं असं वाटतंय ना तुला? ऑफकोर्स. इनफॅक्ट यश खरं तर माझाच होता. आय मीन माझाच त्याच्यावर हक्क होता. पण ती गावंढळ लेखा मध्ये आली आणि सगळंच विस्कटून गेलं. त्या लेखालाच मी यशपासून दूर करायला चाललोय. तुम्ही काय दूर करणार त्यांना? ते तर दोघं हनीमूनला जायला निघाले. हनीमून? कसला हनीमून? कोणाचा हनीमून? यश आणि लेखाचा? इम्पॉसिबल. तो हनीमून कॅन्सल करायला चाललोय. ओ, त्या दोघांच्या हनीमूनचा तुम्हाला त्रास होतोय तर? आय मीन त्या दोघांचा हनीमून कॅन्सल करण्यासाठी जात आहे का तुम्ही? मी काय म्हणतो नीता, तुझ्या वतीने मी जर यशला गुलाबाचं फूल दिलं तर चालेल तुला? ऑफकोर्स येस, धावेल. मला खूप आवडेल. माझ्या वतीने तुम्ही त्याला गुलाबाचं फूल दिलं तर नथिंग लाईक दॅट. थँक्स नीता. आता तू बघच, मी परत आल्यावर त्यांचं हनीमून कॅन्सल झाल्याची न्यूज देतोच. बाय. यश सरांचं हनीमून कॅन्सल व्हावा म्हणून माझ्यापेक्षा SP तूच जास्त एक्सायटेड आहेस. खरं कारण काय? माझा अंदाज खरा तर नाही ठरणार ना?
अरे बहिणी या ना बसा. तू बसायला सांगितलं नसतंस ना तरी येऊन बसले असते. तेवढा हक्कच आहे आमचा, नाही का? तेवढाच काय, तुमचा आमच्या दोघांवर पूर्ण हक्क आहे. त्याच हक्काने मला तुझ्याशी आज काही बोलायचंय. मग बोला ना. लेखा, जर तुला बरं वाटत नसेल तर मी नंतर बोलते. तुम्हाला सगळ्यांना असं का वाटतंय की मला बरं नाहीये? मी छान आहे. लेखक, कदाचित तुला जाणवत नसेल पण आम्हाला जाणवतंय ते. गेले 2 दिवस तू जशी वागतेस ना, तुझ्या या अशा वागण्यामुळे वरुण, यश, मी आम्हाला सगळ्यांनाच खूप त्रास होतोय. बहिणी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल तर आय एम सॉरी. लेखा, मी आम्हाला होणाऱ्या त्रासाबद्दल नाही बोलत आहे, मी तुला होणाऱ्या त्रासाबद्दल बोलते. आम्हाला तिघांनाही असं वाटतंय की तू तुझ्या मनात काहीतरी लपवून ठेवतेस आणि त्यामुळे तुला त्रास होतोय. लेखा, तुझ्या मनात काय आहे ते तरी सांग. अगं, त्याच्यामुळे तुलाच बरं वाटणार आहे आणि जर का तू असं लपवून ठेवलंस ना तर त्याचा त्रास तुलाच होणार आहे. लेखा, अगं माझा दादा आत्ताच गेला ना, तर तो तुझी सारखी अगं आठवण करत होता. आणि हो, त्याच्या घरच्या पूजेला त्याने तुला अगदी आग्रहाने बोलवलंय. हा, काय? नाही तसं त्याने तुम्हाला सगळ्यांनाच बोलवलं आग्रहाने, पण तुम्ही सगळे इतके बिझी असता ना, त्यातून माझ्या भावाविषयी तुम्हाला जिव्हाळा कसा काय असणार? काकू, म्हणजे तुम्ही एकट्याच जाणार आहात का तिकडे? छे छे, अगं थोडा मुद्दा म्हणून बोलवायला आला होता. तुम्ही जर का एकटी गेले तर बरं कसं दिसेल, म्हणून तू चल माझ्या बरोबर, आपण दोघी जणी जाऊ. दादालाही खूप अगं आनंद होईल आणि तोही सारखा सुनबाई सुनबाई करतच होता ना. लेखा, तुला यश टेन्शन आले का? अगं त्याची परमिशन मी काढेन. लेखा, लेखा ग काय झालं? आई, मला वाटतं तिला बरं वाटत नसावं. सई, तू जरा गप्पा बसशील? हे बघ लेखा, तुझी तब्येतीची नाटकं चालणार नाहीत. तू माझ्या बरोबर येणार आहेस म्हणजे आहेस. अगं दादांना किती प्रेमाने बोलवलंय. काकू, मला नाही जमणार. का? आई, तिचं न येणं स्वाभाविकच आहे ना. म्हणजे नुकतीच तिची ताई, नसेल तिची मनस्थिती आत्ता तेवढी चांगली. अगं मी तिला म्हणून तर माझ्याबरोबर घेऊन जाते ना. जरा 4 लोकांमध्ये मिसळली तर तिलाही बरं वाटेल. आणि पूजा काय साधी नाही आहे, नवग्रह शांतीची पूजा आहे. ही पूजा केल्यानंतर काही संकट टळतात म्हणे. मग लेखा, तू माझ्याबरोबर येणार आहेस ना? माझ्यावर आणि या घरावर येणाऱ्या संकटांना दूर करण्यासाठी माझे गणपती बाप्पा समर्थ आहे.
यश, हे जर असंच असेल तर आपण लवकरात लवकर काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी. वरुण दादा ऍक्शन घ्यायला हवी आहे, पण मला कळत नाही नेमकं काय करावं. हे बघ अरे, आपण फक्त वातावरणात काहीतरी बदल घडवून आणला पाहिजे. म्हणजे शक्यतो लवकरात लवकर तिला घरापासून दूर कुठेतरी घेऊन जा. वरुण दादा, आता आम्ही हनीमूनला जाणार होतो ना, हा, तर तिला तेही नकोय. मला म्हणते की तेही कॅन्सल करा. काय? हो वरुण दादा, तिला आता कुठल्याही गोष्टीत इंटरेस्ट राहिलेला नाहीये. पण मी तिला सांगितलंय, तिला पटो न पटो, आवडो न आवडो, मी तिला घेऊन बाहेर जाणार आहे. व्हेरी गुड. हे बघ, आणि तसंही तुम्ही हनीमूनला तर जालच रे, पण तिला आत्ताच्या आत्ता ताबडतोब इथून बाहेर कुठेतरी घेऊन जाणं गरजेचं आहे. आत्ता? अरे आत्ता कुठे तिला घेऊन जाऊ? कमॉन यश, तू अमेरिकेत लहानाचा मोठा झालायस. आता हे सगळं तुला मीच सांगायला हवं का? एक काम कर, तिला तिला कुठेतरी सिनेमा पाहायला घेऊन जा, किंवा एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये डिनरसाठी जा. हे किंवा बेस्ट आयडिया, मला असं वाटतंय की तुम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊन या. तसंही आपलं ते कुलदैवत आहेच, आणि तुमच्या लग्नानंतर तुम्ही अजून तिकडे जाऊन आलेलेच नाही आहात. काय? नाईस आयडिया. नाईस आयडिया असं म्हणून तू फक्त बसून राहणार आहेस का? अरे जा, ताबडतोब तिला जाऊन सांग हा निरोप. तिला म्हणावं, आवर आपल्याला लवकरात लवकर निघायचं आहे. मी आताच तिला सांगणार. हा, काय झाली का तयारी? एकदम तयार साहेब. तयारी करणं याचा अर्थ मुलीसारखा नट्टाफट्टा करणं नाही, कामाकरता तयार होणं. बोलण्यात जो उत्साह दाखवतोस तोच उत्साह कामामध्ये दाखव. काय काम आहे साहेब? सांगतो. आज तू कामामध्ये किती वाघ आहेस ते मला कळेल. तुझ्यावरती एक महत्वाचं काम सोपवायचं आहे. जे काम सोपवायचंय ते सोपवून तर पहा. त्याआधी एक दोन गोष्टी तुला सांगतो. आजपर्यंत मला किंवा दादासाहेबांच्या पक्षाला हार हा शब्द माहिती नाही. आम्हाला फक्त विजय, यश, सत्कार, चमत्कार हेच शब्द माहिती आहेत. माझ्याकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत? तीच परंपरा तू पुढे चालू ठेवावीस असं वाटतंय. येस सर. कसं असतं मित्रा, राजकारणामध्ये कोणत्याही क्षणी काहीही घडू शकतं. म्हणजे चमत्काराची, यशाची आणि सत्काराची अपेक्षा ठेवणारा माणूस हारूही शकतो. म्हणजे जिंकणारा हारू शकतो, तसाच हारणारा जिंकूही शकतो. त्यामुळे आपण गाफील राहून नाही चालणार. येस सर. आता एक काम करायचं, विरुद्ध पक्षासाठी मोर्चे बांधणी करायची. काय? मी काय सांगतोय ते नीट ऐक. तुझ्यावरती एक जोखमीचं काम सोपवायचं. काय? मला सांग, गाईने निवांतपणे दूध द्यावं म्हणून आपण काय करतो? तिला चारा घालतो. बरोबर आहे, तेच करायचंय. मतदारांनी मतं द्यावीत म्हणून त्यांनाही चारा टाकायचंय आपण. कधी? आत्ता? वेडा आहेस का? अरे ही असली कामं दिवसाढवळ्या नाही करत. रात्री? केव्हा? वेळ आली की सांगेन तुला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा चारा आपण टाकतोय हे मतदारांना समजता कामा नये.